नमस्कार. डॉक्टरांचा प्रवास साधा विषय जरी डोक्यात आला तरी आपल्यासमोर येतं की 12वीची त्यांची धडपड, त्याच्यानंतर नीटची एक्झाम देऊन त्यामध्ये चांगले मार्क मिळवणार, चांगलं कॉलेज मिळवणार, MBBSला ॲडमिशन घेणार, MBBSची 5.5 वर्ष इंटर्नशिपसहित चांगली काढणार. तोपर्यंत हा जो डॉक्टर आहे तो 25-26 वर्षाचा डॉक्टर झालेला असतो. आता ह्याच इंटर्नशिपमध्ये या लोकांना PG करण्यासाठी आणखीन एक एंट्रन्स एक्झाम असते. त्या एंट्रन्स एक्झामची परीक्षा त्यांना द्यायची असते. मी बरेचसे डॉक्टर्स बघितले जे इंटर्न आहेत, ते माझ्याबरोबर जे माझ्या अंडर काम केलेलं आहे ते इंटर्न बिचारे OPDमध्ये 2 पेशंट बघायचे आणि त्यानंतर परत अभ्यासाला एवढी जाडी पुस्तकं, एवढे श्रम करायचे इंटर्न लोक, आणि त्यानंतर त्यांना PGला ॲडमिशन मिळायची, पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळायची. मग त्यांना मेडिसिन म्हणा, सर्जरी म्हणा किंवा गायनॅक म्हणा, अशी बरीचशी त्यांना ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसमध्ये त्यांना प्रवेश मिळायचा. ही जी MDची किंवा MSची कालावधी आहे तो 3 वर्षाचा असतो. आणि या 3 वर्षानंतर लोक विचार करतात की आजकालचा जमाना एवढा कॉम्पिटेटिव्ह झाला आहे तर आपण सुपर स्पेशालिटी म्हणून करावी ब्रांच. मग ही सुपर स्पेशालिटी करता तो जो डॉक्टर आहे तो 30-31चा पोचतो. म्हणजे साधारणतः वयाची म्हणजे आपल्या आयुष्याची 10 वर्ष हा स्ट्रगल करतो, स्वतःच्या डोक्याला त्रास देतो आणि स्वतःचं जे भवितव्य आहे किंवा स्वतःला जे काय वाटतं की आपण डॉक्टर व्हावं, पेशंटची सेवा करावी, यामध्ये ती घातली जातात आणि मग हा परिपूर्ण डॉक्टर 31-32 वर्षाचा होतो. मित्रांनो, आज या स्त्रीची जी धडपड आहे, जी काय तिची तळमळ आहे, ती आज 30व्या आणि 31व्या वर्षीच थांबली. का? कशामुळे? बिचाराचे एवढे अतोनात हाल केले गेले, अमानुषपणे तिच्यावर लैंगिक शोषण किंवा लैंगिक अत्याचार केले गेले. हे नराधम तिथपर्यंत पण थांबले नाहीत. त्यांना वाटलं, त्यांची एवढी चीड येते या विषयावर बोलताना. तुम्हाला वाटेल की मी 10-12 दिवस मी का थांबलो या व्हिडिओसाठी मी 10-12 दिवस यासाठीच थांबलो की एवढं निर्लज्जपणे आणि एवढं क्रूरपणे तिच्यावर जी हत्या केलीच म्हणता येईल, जी केलेली आहे आणि ज्यांनी कोणी केलेली आहे, हे माणुसकीला लज्जास्पद आहे, लांछनास्पद आहे. आणि या लोकांना सोडता कामा नाही. या लोकांना बरोबर त्याला सापडून त्यांना शिक्षा दिली पाहिजे. शिक्षा अशी दिली पाहिजे की या लोकांना 6 ते 1 वर्षापर्यंत जे अत्याचार यांनी त्या मुलीवर केलेले आहेत तसे अत्याचार यांच्यावर करावेत आणि त्यानंतर त्यांना योग्य तऱ्हेने जे काय करायचं आहे ते त्यांच्या जीवनाचा अंत करावा. ही मागणी आज तडतडलेल्या डॉक्टरांच्या मनात, सगळ्यांच्याच मनात आहे. कोण उपोषण करत आहे, कोण भाषण करत आहे, कोण OPD चालवत नाही आहे, स्ट्राईक करत आहे. या सगळ्यामध्ये हे डॉक्टर जुंपलेले आहेत. आणि या 10-12 दिवसांमध्ये असंच गोष्टी चालल्या आहेत की म्हणून मी थांबलो होतो की काय होतं पुढे. तर या 10-12 दिवसामध्ये 2-3 गोष्टी अशा झाल्या. एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने हा जो केस आहे ती सुसायडल नसून, जी त्यांच्या आईवडिलांना दाखवण्यात आली की या मुलीने सुसाईड केलेला आहे किंवा त्या स्त्रीने सुसाईड केलेलं आहे, ही सुसाईड केस नसून ही केस जी आहे ही वेगळी आहे. आणि कारण का? तर PMचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये 150 ml सिमेन किंवा वीर्य सापडलं गेलं. आणि यामध्ये हा लैंगिक अत्याचार होऊन, तो पण एका माणसाने नव्हे, तो साधारणतः ॲव्हरेजली मी तुम्हाला सांगतो 8 ते 10 जणांचा हा अत्याचार असणार. म्हणून ही केस कोर्टाने CBIकडे पोचवली. अनेक आंदोलनं झाली, उपोषणं झाली, पण एक मात्र झालं की डॉक्टरांच्या मनातली भीती अजूनही कायम आहे. मेनली जे फिमेल डॉक्टर्स आहेत त्यांची अवस्था तर एवढी बेकार आहे. लक्षात घ्या की आम्ही 10 वर्ष मेडिकलचं नॉलेज घेतलं आहे, मेडिकलविषयी करतो आहे, आम्ही स्वतः अभ्यास करतो आहे, त्यात आणखीन पेशंटला बघतो आहे, त्यांचं क्लिनिकल डायग्नोसिस करतो आहे, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देतो आहे. ही आहे सरकारी हॉस्पिटलमधली यंत्रणा. याच्यामध्ये जो अनावश्यक ताण, स्ट्रेस हा त्यांच्या डोक्यावर असतो. आणि या स्ट्रेसमध्ये काम करताना ही जी स्त्री आहे ही 36 तासाची ड्युटी करते. 36 तासाची ड्युटी केल्यानंतर ती आपल्या सहकाऱ्यांबरोबर काहीतरी जेवण नाश्ता करते. त्याच्यामध्ये काही इंटर्न असतात किंवा काही दुसरे कोणी लोक असतात. आणि त्यानंतर थोडासा TV बघते, नीरज चोप्राचं ऑलिम्पिक बघते आणि ते सहकारी तिला सोडून जातात. ही मात्र त्या सेमिनार रूममध्ये फक्त आपलं डोकं टेकते का झोपीला जाते. ही होती सकाळी 4ची गोष्ट. हे सगळ्यांना ज्ञात आहे. आणि या 4 नंतर जो काही प्रकार घडतो तो माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. अक्षरशः रक्तरंजित प्रकार हा इथे घडलेला आहे. त्या
स्त्रीवर अत्याचार केले गेले आणि त्या अत्याचार करूनसुद्धा ही माणसं थांबली नाहीत. जे कोणी होती ती थांबली नाहीत. अरे निर्लज्जपणाचा कळस झाला हा. त्या माणसाने तिचे हातावर इंजुरीज केल्या, पायावर पाय तर त्याचे वडील म्हणाले ते काटकोनात कापले गेले होते. अरे काय गरज होती का? ही प्रवृत्ती जी आहे ही सायकोलॉजिकल प्रवृत्ती वाटते किंवा एखाद्याच्या सूड उगवण्याची प्रवृत्ती वाटते. हे कोण होते, काय झालं हे दाखवण्याऐवजी म्हणजे आपल्याला CCTVचं फुटेज पण व्यवस्थित मिळालं नाही. मला वाटतं ज्या लोकांना हे माहिती होतं की ती सेमिनार रूममध्ये गेलेली आहे आणि ज्या लोकांना माहिती होतं की त्या सेमिनार रूमचा काय पत्ता आहे आणि तिथे काय असतं, त्या लोकांनी हा पाठलाग करून, म्हणजेच तात्पर्य असं आहे की बाहेरचं कोण आलं नव्हतं, घरातल्याच लोकांनी हे सगळं काम केलं. आणि आपण काय करतोय? आपण आंदोलनं करतोय, बरोबर आहे, तिला पाठिंबा देतोय, बरोबर आहे, यंत्रणेविषयी लढतोय, बरोबर आहे, कायदा काय असावा याविषयी आपण विचारधारणा करतोय, ॲब्सोल्युटली राईट. पण अशा केसेस फार पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 3 वर्षाच्या मुलीपासून ते 60 वर्षाच्या स्त्रीपर्यंत लैंगिक अत्याचार होत आहेत आणि हे कित्येक वर्षानुवर्ष चालू आहे. लैंगिक शोषण म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, तर हे अत्याचार थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आपण करतोय, पण ती आपली हाक जी आहे ते समोरच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे. आपलं जे म्हणणं आहे ते कायद्याला मान्य पडलं पाहिजे आणि आपण जे पुढे जाणार ते पाऊल त्यांना पटलं पाहिजे. आता असं होतं आहे की तुम्ही लोकांनी स्ट्राईक केला, रेसिडेंट्सनी स्ट्राईक केला, OPD बंद पडले आहेत, इमर्जन्सीज फक्त चालू आहेत. आणि या OPD बंद पडल्यामुळे काय झालं की तुमचे जे प्रोफेसर्स आहेत, जे 50 वयाचे आहेत, 55 वयाचे आहेत, ते लोक जाऊन वॉर्डमध्ये ब्लड कलेक्शन करत आहेत. ते लोक जाऊन वॉर्डमध्ये आपले पेशंटना बघत आहेत. अरे काय अर्थ आहे का? 50-55ला आलेला माणूस इंटर्नशिपचं कामं करतो आहे. आता ही सिनियर माणसं ही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत आणि ज्युनियर लोक जे आहेत ती आंदोलनं करत आहेत. यानंतर काय? यानंतरचा प्रवास कसा असेल? किती लोकांना अरेस्ट केलं जाईल? एक सस्पिशियस आरोपी आहे, त्याला अरेस्ट केलं गेलं. आता यामागे एकच आरोपी नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीला आपल्याला सगळ्यांनाच मान्य करायला लागेल. मग त्यामध्ये कोणीही इन्व्हॉल्व असो. आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हे आंदोलनं करत आहेत त्यावेळेला एक 2-3 दिवसांनी त्यांना नोटीस येईल, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाईल. मग ते दोन्ही बाजूंनी चेपले जातील. सँडविच जशी अवस्था होईल, इकडे आज तिकडे वीर. मग काय करणार? मग ते घाबरलीच जातील. मग त्यातले अर्धे नोकरीवर येतील, अर्धे बघितल्यानंतर आणखी 25% नोकरीवर येतील, आणखीन सगळे 100% नोकरीवर येतील. थोड्या दिवसांनी ही जी केस आहे ती सगळे विसरले जातील. पण मित्रांनो, 1-2-4 गोष्टी आपल्याला सांगावं असं वाटतात की या केसचा निकाल काही लागो, सत्य जे आहे जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. आणि कायदा आणि सुरक्षा आपल्या देशातली, आपण त्यांना एक विनंती करूया की योग्य तो निकाल या परिस्थितीमध्ये या सर्वांना द्यावा. या स्त्रीनी जिचं तुम्ही आयुष्य बर्बाद केलेलं आहे, जिच्या आईवडिलांचं तुम्ही आयुष्य बर्बाद केलेलं आहे, जिथे नातेवाईकांचं तुम्ही आयुष्य बर्बाद केलेलं आहे, तिच्या ज्या काय आठवणी आहेत त्या आठवण काढून काढून तिचे आईवडील रडत आहेत आणि त्या वडिलांना तुम्ही सेमिनार रूममध्ये जाऊन तिचा मृतदेह दाखवताय. काय गरज आहे? आणि त्यांना सांगताय पूर्ण मृतदेह बाहेर काढता येणार नाही, त्याचा फोटो काढून तिच्या आईला दाखवताय. अरे एवढा अमानुष प्रकार तुम्ही कसा करू शकता? चर्चेला घेतलेला विषय आहे. म्हणून सांगतो की काही गोष्टी मला माझ्याकडनं वाटतात की समजा यंत्रणा आहे, पण कधी आपल्याला निकाल बरोबर मिळेल नाही मिळेल हे माहीत नाही. त्याच्यामुळे स्त्रियांनी किंवा फिमेल डॉक्टर्सनी काही काळजी घ्यावी. मेन म्हणजे आमचं सरकारी हॉस्पिटलमधलं शेड्यूल असं असतं की तिथे एक हेड ऑफ द डिपार्टमेंट असतो, त्याला HOD म्हणतात. त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असतो, प्रोफेसर असतो, लेक्चरर असतात, रजिस्ट्रार असतात. त्यानंतर हाऊसपोस्टला जे जॉईन झालेले ते हाऊसमन असतात आणि एखाद वेळेला इंटर्न असतो. या सगळ्यांनी एक तर लास्ट टाईमसुद्धा बरेच वर्षापूर्वी असं झालं होतं की डॉक्टरांची कंटिन्युअस जी ड्युटी आहे त्याच्यावर निर्बंध आणले होते की त्यांनी 24 तास ड्युटी करू नये. राऊंड द क्लॉक ड्युटी त्यांना लागते, 36 तासाची, 24 तासाची. त्यांचं पण मन आहे, तो पण माणूस आहे, तो पण मेंटली डल झाला. उद्या त्याच्या हातून काही चुका झाल्या तर परत त्याच्यासमोर मॉब येणार, मॉब त्याला मारणार. त्यापेक्षा मला या सगळ्यांना विनंती आहे, याला आम्ही युनिट एक म्हणतो. हे युनिट जिकडे तिकडे महापालिका, नगरपालिका किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये आहेत त्या लोकांनी एकमताने एक निर्णय घेतला पाहिजे
एक की जे ड्युटी आवर्स आहेत ते आपापल्यात विभागून घेतले पाहिजेत, हा पहिला प्रश्न. विभागून घेताना 16 ते 18 तासाची ड्युटी कंटिन्युअस एखादा माणूस करू शकतो, आम्हीसुद्धा केलेली आहे. या परिस्थितीमध्ये काम वाटून घेणं किंवा एकमेकाला हेल्पिंग नेचर ठेवणं हे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना समजा शक्य झालं तर फिमेल डॉक्टरना नाईट ड्युटी आहे ती शक्यतो तुम्ही देऊ नका. तर हा मी प्रेफरन्स देत नाही मेल फिमेलवर, पण हे जे प्रकार असे चालले आहेत त्याच्यामधनं मार्ग कसा काढायचा याविषयी मी बोलतो आहे. फिमेल डॉक्टरना शक्यतो नाईट ड्युटी देऊ नका, आणि नाईट ड्युटी समजा फिमेल डॉक्टरना आली तर त्यांच्याबरोबर सिस्टर किंवा स्टाफ किंवा वॉर्ड बॉय अशा प्रकारे असू देत. शिवाय त्या डॉक्टरनी पण स्वतः ज्ञानात घेतलं पाहिजे की जेव्हा ते कुठे रेस्टिंगला जातात त्यांनी वॉर्डमध्ये इन्फॉर्म करायचं आहे, आणि जिथे ते रेस्ट करतात त्या रूमला कंप्लीट लॉक लागेल याची व्यवस्था केली पाहिजे. एकदा लॉक लागलं तर आतमध्ये कोणी येऊ शकणार नाही, आणि जरी त्याच्यामध्ये दरवाजा ठुठवला किंवा हे केलं तर आजूबाजूच्या लोकांना कळू शकेल. पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे, हे असे काही अत्याचार घडायचे, काही मारामारी घडायच्या आणि स्त्रियांवर काहीतरी कॉमेंट्स पास केले, त्यावेळेला ना स्त्रिया बरोबर मसाल्याची पूड ठेवायच्या. मसाल्याची पूड टाकली डोळ्यात की संपला हिशोब. आता आपल्याला ती वेळ आलेली आहे असं मला वाटतं. प्रत्येक स्त्री डॉक्टरकडे नाही तर प्रत्येक स्त्रीकडे मसाल्याची पुडी असलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काही इन्स्ट्रुमेंट असलं पाहिजे, कातर म्हणा किंवा छोटासा चाकू म्हणा, की जेणेकरून त्यांचं संरक्षण म्हणजे स्वतःचं रक्षण त्या करू शकतील. यू शुड बी व्हेरी हार्ड. कारण आत्ता दिवस असे आलेले आहेत की ज्यामध्ये यूट्यूब चाललेलं आहे, ज्यामध्ये गुगल चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये काही विभत्सक व्हिडिओज आहेत, त्याचप्रमाणे काही पिक्चर्स आहेत. मला पिक्चर्सविषयी पण बोलावं असं वाटतं. पिक्चर्स आहेत ज्याचा जी स्टोरी आहे त्याची थीमच ही अशी आहे, लैंगिक अत्याचाराची थीम आहे. सेन्सर बोर्डाला सुद्धा माझी विनंती आहे की ही जी त्या थीमवर तुम्ही पिक्चर काढायचे थोडे कमी. मागच्या काळीचे पिक्चर बघा ना किती आनंदात होते. तर आत्ताचे जे पिक्चर्स आलेले आहेत किंवा ज्या वेब सिरीज आलेल्या आहेत त्या सगळ्या पोलीस आणि मर्डर्स आणि ह्या केसेस याच्यावर आलेल्या आहेत. त्याला कुठेतरी निर्बंध घालण्याची आता गरज आलेली आहे. कारण याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, ज्यांना टिप्स घ्यायच्या आहेत त्या तिकडनं टिप्स घेतात, आणि ज्यांची मी म्हणेल जे हवकलेले आहेत, ज्यांना हे लैंगिक शरीर सुख पाहिजे आहे, हे लोक बरोबर प्लॅन करतात आणि हे कार्य करतात. समाजाची गरज आहे ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे आपली जी राजकीय यंत्रणा आहे त्यांना मी विनंती करेन की हे जे डॉक्टर्स जे काम करत आहेत, प्रत्येक वॉर्डमध्ये जे काम करत आहेत, त्यांना एक सिक्युरिटी तिथे द्यावा प्रत्येक वॉर्डमध्ये. आणि त्यांच्यासाठी ना एक छोटीशी रूम, म्हणजे आम्ही जेव्हा ह्याला होतो, ज्या आमच्या MBBSच्या कोर्सला होतो त्यावेळेला आम्हाला लेक्चर्स जी घ्यायची ना, एक साईड रूम होती. ती प्रत्येक वॉर्डला जोडून एक साईड रूम करण्यात यावी, आणि या साईड रूममध्ये वॉर्डच्या बाजूलाच म्हणजे जेणेकरून डॉक्टरांचं, मग तो मेल असो का फिमेल असो, त्याचं एक संरक्षण होईल आणि त्याचं एक काय म्हणतात त्याची ड्युटी पण तो आरामात करू शकेल, त्याचा स्ट्रेस कमी होईल. ही समजा सरकारने व्यवस्था केली तर आणखीन सुंदर होईल, आणि हे कंपल्सरी केलं तर त्यातून सुंदर काही नाही. बरेचसे NGOज आहेत, बरेचसे निमसरकारी यंत्रणा आहे. या लोकांना मला सांगावं असं वाटतं की बाबा हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे या स्टाफला विविध प्रकारचं शिक्षण, मग त्यात तुम्हाला कंफू म्हणा किंवा आपण काय म्हणतो कराटे म्हणा, याचं शिक्षण देण्यात यावं, विशेषतः स्त्रियांना. आणि आयत्या वेळेला समजा असा प्रसंग घडला तर त्याविषयी काय ट्रेनिंग देण्यात यावं याचे सेशन घ्यायला पाहिजेत. मग ते गव्हर्नमेंटच्या थ्रू असतील किंवा NGOज थ्रू असतील, ते घेणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय समजा मॉब आला किंवा समजा कोणीतरी काय पेशंटचे प्रॉब्लेम झाले, अशा परिस्थितीमध्ये पोलिसला इन्फॉर्म करणं आणि पोलिसनी तत्परतेने डॉक्टरांचा जो कॉल आलेला आहे त्याला रिॲक्ट होणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये सगळ्याच यंत्रणा आपण एकत्र घेतल्या तर कदाचित हे प्रकार जे आहे ते 50% तरी कमी होऊ शकतील. त्यानंतर जो मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ आहे, जो विशेषतः डॉक्टर्स जे नो डाऊट स्टाफ आहेत, सिस्टर्स आहेत, नर्सेस आहेत किंवा वॉर्डबॉय आहे, यांनासुद्धा स्ट्रेस असतो, यांनासुद्धा मानसिक तणाव असतो, तर त्यांना पण काही आजार असतात, पण ते लगेच आपल्या डॉक्टरांकडे जातात आणि तो आजाराचं निष्कर्ष काढतात आणि त्याची ट्रीटमेंट घेतात. पण डॉक्टर फार हलगर्जीपणा करतात.
त्यामुळे प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये किंवा नगरपालिका रुग्णालयामध्ये तुम्ही वार्षिक एकदा डॉक्टरांची सगळी शारीरिक आणि मानसिक तपासणी करणं कंपल्सरी करा. मला राज्य सरकारला ही विनंती करावीशी वाटते, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, की त्यांनी ही समजा विनंती चांगली मानली तर प्रत्येकाला काही आजार आहेत किंवा प्रत्येकाला काही दुखणी आहेत ती सगळी समोर येतील. बऱ्याच वेळेला असं होतं की 4-5 वर्ष ही अशीच दुखणी काही अंगावर काढतात आणि 4-5 वर्षांनी मग असं काही डायग्नोसिस होतं, त्या डॉक्टरला काही विशिष्ट प्रकारचे त्रास फेस करायला लागतात. त्याचप्रमाणे आपली कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा न्यायालय आहे किंवा कोर्ट आहे, यांच्याकडे नो डाऊट बऱ्याचशा केसेस पेंडिंग आहेत, कारण त्यांच्या मॅनपॉवर फार कमी आहे असं आपल्याला म्हटलं जातं. पण या ज्या केसेस आहेत, अशा तऱ्हेच्या ज्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये भरपूर अत्याचार झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये सामाजिक स्थिती जी आहे ती फार तणावाखाली आलेली आहे. एखाद्या डॉक्टर हा रोग्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय, तोच तणावाखाली आहे, तर तो लोकांचा जीव काय वाचवणार. तर ह्या ज्या केसेस आहेत, ह्या केसेस एक प्रामुख्याने आधी घ्याव्यात आणि त्याचे निर्णय साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये जाहीर करावेत आणि आरोपींना योग्य ती शिक्षा आहे ही एक साधारणतः 6 महिन्यामध्ये ती त्यांना द्यावी. त्यामुळे लोकांचं सुद्धा समाधान होईल, डॉक्टरांची भीती नाहीशी होईल किंवा स्त्रिया ज्या दुसऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर असे जे काय अत्याचार होत आहेत त्यासुद्धा कम्फर्टेबल होतील. मित्रांनो, जे काय मला बोलायचं आहे, जे काही माझं म्हणणं होतं याविषयी काय करता येईल ते मी मांडलेलं आहे आणि तुम्हाला यामध्ये काही सुचलं तर तुम्ही कॉमेंट करा आणि मला काहीतरी सजेशन द्या, जेणेकरून आजचं हे सत्र आहे हे विशेष सत्र होऊन जाईल. धन्यवाद.